बरोबर आहे. बर वनस्पतीमध्ये 30 एक वनस्पती आहेत आपल्या परिचयातल्या. बर त्या रानात लावल्यात. हां हां वड, पिंपळ, नांदूर, कोंबर, कडुलिंब, चिंचपोर. त्याच्या व्यतिरिक्त ही आपटा, अंजन, कांचन, अर्जुन. आणि रेग्युलर म्हणलं तर स्वभाव, शेवरी, तुती, शेवगा, हातगा, पांघरा या वनस्पतींचा समावेश आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मकाचं कुट्टी वापरू शकता, मुरघास करून. कडबा वापरू शकता, नेपेर वापरू शकता, मेथीघास वापरू शकता. आणि वाळल्या चाऱ्यामध्ये तुम्ही कडब्याची कुट्टी, भुईमुगाची येल, सोयाबीनचा भुसा, तुरीचा भुसा हे वापरू शकता. आता कोणती जात आहे आपल्याकडे आता कोटा. कोटा जात आहे. ठीक आहे, धन्यवाद. उठा आपले पिल्लं 4 महिन्याच्या पुढे विक्री करतो की आम्ही. आता लय संख्या वाढवायची. आता ही एवढं आता एक वर्षभर विक्री थांबवायची. आता नर पिल्लं फक्त विकायची. आता गैरसोय म्हणून खराब झालेत करड्या. करड्या डिस्ट लागायसारख्या. कोणाला नाव सुद्धा माहिती नाही, त्या टायमाला बिलकुल परत आले. हेच मात्र ह्याच्यावर पुढे मोठे होतं. तर आपण शेतकरी बंधूंनो बघू शकता की अशा पद्धतीने मिश्र वनस्पतींची लागवड या ठिकाणी शेळ्यांच्या खाद्यासाठी केलेली आहे. तर पाहू शकता की या ठिकाणी अंजन, तुती, भरपूर अशी वेगवेगळ्या वनस्पती आहेत. कोठा जातीच्या ह्या शेळ्या असून अतिशय तंदुरुस्त आहेत. अतिशय सुसज्ज असे व्यवस्थापन केलेले आहे. गोट्याची रचना पाहू शकता आपण.